बघूया। साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर इथं प्रताप महाविद्यालयामध्ये आज आणि उद्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन होत आहे। या साहित्य संमेलनासाठी अमळनेर नगरी सजलेली आहे। या ठिकाणी 3 सभा मंडप, 300 गाळे असलेलं भव्य ग्रंथ दालन, खानदेशी खाद्यपदार्थांचं दालन, चित्र प्रदर्शन आणि सेल्फी पॉइंट यांचा समावेश असलेली पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अमळनेर येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज पार पडत आहे। अवघ्या काही तासानंतर या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। आपण जर बघू शकतो तर या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं व्यासपीठ भव्य असं सजलेलं आहे। हा सभा मंडप आपल्याला संपूर्ण तयारी आणि जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी कुठेतरी दिसून येत आहे। आणि आपण जर बघू शकतो तर कवयित्री बहिणाबाई चौधरी सभा मंडप असेल, दानशूर श्रीमंत प्रजासेठ सेठजी असं सभा मंडप असेल, पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी यासह संत सखाराम महाराज अशा विविध या सभा मंडपाला नावं देण्यात आलेली आहे। आपण जर बघतोय हे मुख्य प्रवेशद्वार भव्य दिव्य असं सजलेलं आहे। ठिकठिकाणी रांगोळ्यांची सजावट करण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यांच्यासोबत 3 मंत्री जसे की शिक्षण मंत्री दीपक केसरकर असतील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे। त्यापूर्वी अवघ्या काही तासानंतर या ठिकाणी ग्रंथदिंडीचंही आयोजन अमळनेर नगरीमधून करण्यात आलेलं आहे आणि यानंतर या ठिकाणी दिंडी पोहोचल्यानंतर या ठिकाणी राज्यभरातील जे साहित्यिक आलेले आहेत त्यांचा मेळावा या ठिकाणी फुलताना आपल्याला दिसून येणार आहे। नेमकं हे राज्यातील साहित्यिक नेमकं अमळनेर वासियांमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी संबोधित करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।